नमस्कार. महाराष्ट्रामध्ये जेव्हा 2019ची निवडणूक झाली, शिवसेनेनं भाजपसोबत जाण्याचं अमान्य केलं, तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. आता राष्ट्रपती राजवट लागली म्हटल्यावर ती उठणं शक्य नव्हतं. ती उठवण्यासाठीचे प्रयत्न अनेकांच्याकडून होत होते. अशातच अचानक मध्यरात्री राष्ट्रपती राजवट उठवली गेली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पुढे हे सरकार 2 दिवसाच्या वर चाललं नाही. हे सरकार पडलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीनं आपली सत्ता महाराष्ट्रामध्ये आणली. या घटनाचक्रानंतर एक विषय असा बोलला जातो की अजित पवारांना जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीसांच्याकडे पाठवून राष्ट्रपती राजवट उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार निर्वेदपणे सत्तेवर आलं. ही चर्चा खरी खोटी अजित पवार आणि शरद पवार जाणोत. पण एवढं घडलं मात्र नक्की की अजित पवारांच्या पाठिंब्याच्या पत्रामुळं राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि सरकार सत्तेवर आलं होतं. याचा फायदा राष्ट्रपती राजवट उठवल्यामुळे महाविकास आघाडीलाच झाला, हे सर्व विदित आहे. आता हा सगळा जुना पसारा मी यासाठी सांगतोय की आताही अशाच काही घटना घडतायत का? राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक शरद पवारांना चाणक्य म्हणत राष्ट्रपती राजवट उठवून सत्ता स्थापनेचा मार्ग कसा निर्वेद केला, याविषयीच्या चर्चा माध्यमातून समाज माध्यमातून करत असतात. अर्थात आजही भाजपला टोमणे मारताना पहाटेचं सरकार असं म्हटलं जातं. आता अशाच काही घटना पुढे देखील घडलेल्या आहेत. बघा, पहिल्यांदा मातोश्री निवासस्थानाच्या समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा किंवा आंदोलन करण्याचा निर्णय राणा परिवारानं जाहीर केला. राणा परिवार मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी जाणार होता, पण पोलिसांनी राणा परिवाराला तिथे जायला मज्जाव केला. येणारी सण आणि होणारा गोंधळ बघता राणा यांनी आपला निर्णय स्थगित केला. तशी घोषणा देखील समाज माध्यमातून केली. राणा मातोश्रीच्या समोर गेले नाहीत किंवा काही तास आधी त्यांनी जाणार नाही हेही घोषित केलं होतं. त्याच्यानंतर मातोश्रीच्या समोर शिवसैनिकांचा जथ्था जमा करण्यात आला. तिथे शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची, अशा अर्थाच्या घोषणा दिल्या गेल्या. त्या आजीचं वय किती माहित नाही, सांगतात 90च्या पुढचं. लोक चर्चा करतात 60, 65, 70ची. झुकेगा नहीं साला म्हणत त्या आजी सुद्धा पुढे आल्या, त्या फेमस झाल्या. या सगळ्या प्रकारामध्ये राणाच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांना अटक केली. आता आंदोलन रद्द झाल्यावर न झालेल्या आंदोलनाचा गुन्हा दाखल करून राणा परिवाराला अटक करताना दोघांच्याही भावना संतप्त होत्या. यावेळी राणांना बाटल्या फेकून मारण्यात आल्या. म्हणून राणांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या विषयी अपशब्द वापरले गेले. या अपशब्दाला पकडून राणा परिवारावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता हे सगळं रामायण अजून जुनच आहे, म्हणजे मी तुम्हाला सगळं जुनच सांगतोय असं वाटेल. राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याबरोबर एकच काहूर माजलं. राणा दाम्पत्य जेलमध्ये गेलं. लवकर जामीन मिळाला नाही, त्यावर खल होऊ लागला. ही घटना घडत असतानाच आणखी एक घटना घडत होती. त्यावेळेला शरद पवारांना कोरेगाव भीमाच्या प्रसंगामध्ये साक्षीसाठी बोलवण्यात आलं होतं. यावेळी कोरेगाव भीमाच्या दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगाच्या समोर शरद पवारांनी दावा केला की यात वापरलं गेलेलं राजद्रोहाचं कलम हे अनाठायी आहे. खरं तर हे कलम रद्दच झालं पाहिजे. एकीकडं कोरेगाव भीमाच्या आंदोलनात वापरलेलं कलम हे अनाठायी, अनावश्यक आहे असं शरद पवार म्हणत होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखालचं राज्य, म्हणजे कधी कधी संजय राऊतांच्या तोंडून शरद पवारच मुख्यमंत्री असल्याचं बाहेर पडतं, त्या शरद पवारांच्या सरकारच्याकडून मात्र राणा दाम्पत्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जात होता. आता या राणा दाम्पत्याला जामीन मिळताना
कोर्टानं दिलेली ऑर्डर सुद्धा खूप महत्वाची आहे। या प्रकरणात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं योग्य नाही असं मत कोर्टानं आपल्या जामिनाच्या आदेशामध्ये व्यक्त केलंय, अशी माहिती देखील समोर आली। आता या सगळ्या घटनांचा ताळमेळ घातला म्हणजे सुरुवातीला मी सांगितलेली राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठीच अजित पवारांना फडणवीसांच्याकडे पाठिंब्याचं पत्र देऊन पाठवण्यात आलं आणि सरकार बनवण्यात आलं। म्हणजे पाठवलं होतं ते राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी। कदाचित राणा परिवारावरती जो गुन्हा दाखल केलाय त्यामागेही दोन हेतू असतील। तू आम्हाला शिव्या घालशील तर आम्ही तुमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करू शकतो, हे देखील सांगता आलं। आणि दुसरा मुद्दा करता आला तो म्हणजे राजद्रोहाच्या कलमावर चर्चा घडण्यात येऊ लागली। राजद्रोहाच्या कलमाचा वापर भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेवर असताना कोरेगाव भीमामध्ये करण्यात आलं होतं। त्याच कलमाचा वापर उद्धव ठाकरेंच्या सरकारने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावरती केला आहे आणि आता भारतीय जनता पार्टी ओरड करू लागली आहे की राजद्रोहाचं कलम अनावश्यक लावलंय। म्हणजे सत्ताधारी पक्षालाच देखील वाटतं की कोरेगाव भीमाच्या दंगलीत लावलेलं राजद्रोहाचं कलम योग्य नाही आणि आताच्या विरोधी पक्षाला असं वाटतं, तेव्हाच्या सत्ताधाऱ्याला असं वाटतं की राणा दाम्पत्यावरती लावलेलं राजद्रोहाचं कलम योग्य नाही। चर्चा सुरू झाली, वाद सुरू झाला, न्यायालयाचं मत देखील आलं आणि राजद्रोहाचं कलम रद्द करण्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू होईल। म्हणजे ही प्रक्रिया सुरू होताना भारतीय जनता पार्टी देखील सोबत राहील याची देखील काळजी घेतल्या गेली आहे का? राजद्रोहाच्या कलमाला लावून राणा दाम्पत्यावरती त्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून याविषयी वाद निर्माण व्हावा आणि या कलमाला बाहेर काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू व्हावी असं काही शरद पवारांच्या डोक्यामध्ये होतं का? म्हणूनच हे राजद्रोहाचं कलम राणा दाम्पत्यावरती लावलेलं आहे याची देखील विचार करण्याची वेळ आता आलेली आहे। कारण जर शरद पवार अशा चाली खूप डोकं लावून खेळत असतील तर राणा दाम्पत्यावरचं राजद्रोहाचं कलम सुद्धा याचा संबंध पुन्हा मला जोडावा वाटतो तो कोरेगाव भीमाच्या दंगलीतल्या राजद्रोहाच्या कलमाशी। शरद पवार हे सातत्यानं अशा खेळी खेळत आले आहेत आणि त्या खेळीचं कौतुक त्यांचे समर्थक करत आले आहेत। असं जर असेल तर मग मात्र राणा दाम्पत्यावरचं कलम हे सुडाची भावना म्हणून तर आहेच आहे, पण त्याशिवाय या कलमावरची चर्चा सुरू व्हावी आणि ती रद्द करण्यासाठीची प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी देखील आहे असंच म्हणावं लागेल। कारण शरद पवारांना तिकडे हे कलम नको आहे। शरद पवारांची तर कोरेगाव भीमाच्या प्रकरणामध्ये चांगलीच गोची झालेली आहे, यावर श्रीकांत उमरीकर देखील बोललेले आहेत। पुढे आणखी त्यांच्या पलटूपणाबद्दल मीही सविस्तर व्हिडिओ करणारच आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।